वाल्मिक कराडला न्याय मिळावा यासाठी वाल्मिक कराडच्या आईने काही वेळापूर्वी आंदोलन केलं होतं. नंतर मात्र त्यांची प्रकृती खालावली. वाल्मिक कराडच्या आईनं आता आंदोलन तात्पुरतं मागे घेतल्याचं समजतंय. उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जातंय. सकाळी बैठक होणार, त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे. परळी पोलीस स्टेशन समोर हे सुरू असलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं जाणार आहे. त्या संदर्भातली बैठक अगोदर होणार आहे आणि आंदोलनाची दिशा ठरणार आहे. वाल्मिक कराडच्या आईने देखील वाल्मिक कराडला न्याय मिळावा यासाठी आंदोलन पुकारलं होतं. परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आंदोलन पुकारलंय, तर दुसरीकडे आपल्या मुलासाठी वाल्मिक कराडच्या आईने आंदोलन पुकारलं होतं. परळी पोलीस स्टेशन समोर बसून तिने आंदोलन केलं होतं. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्यानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रमेश महामुने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रमेश, वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्या आईंनी आंदोलन पुकारलं होतं, मात्र त्यांची तब्येत खालावली आहे आणि आता त्यांनी आंदोलन मागे घेतलं असल्याचं समजतं आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करणार असं देखील सांगितलं जात आहे. या संदर्भातला तपशील. जी जानवी, सकाळी 9 वाजल्यापासून वाल्मिक कराड यांच्या मातोश्री या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर आंदोलन करत होत्या. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या व्यक्ती आहे तिडके मॅडम यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या प्रकरणाचा पूर्ण संदर्भ हे पोलीस अधीक्षक यांना देणार असून या संदर्भात त्यांनी त्यांची मनधरणी करून हे आंदोलन या ठिकाणी स्थगिती करण्यात यावं अशी त्यांनी विनंती केली होती. या विनंतीचा मान देऊन या ठिकाणी आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र याच वेळी पुन्हा आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी 10 वाजता मीटिंग घेऊन पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे. जी, या संदर्भातली माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.